नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ती जी $5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे ना, त्याचा अर्थ आहे आपला देश हा 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतोय आणि सेवा सेक्टरचा वाटा ह्या GDP मध्ये 25% आहे. जे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतात त्यात 2.5-3 लाख कोटी रुपयाचा जो काही भारतात व्यवहार होतो त्याच्यामध्ये पुणे आणि बेंगलोरचं फार महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात पुणे जो श्री शरद पवार यांच्या विजनमधनं जे हिंजवडी आहे हे बघा ना, रुबाबदार वाटतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि ते नेहमी असं म्हणतात शरद पवार की एक दृष्टिकोन मला दिसला आणि त्यातनं हा एक मोठा IT पार्क इथे उभा राहिला. पण पिंपरी चिंचवड असो किंवा आता हे इथे हिंजवडीच्या चौकामध्ये उभा राहून आंदोलन करणारे हे लोक असो, त्यांनी जे जे मुद्दे मांडलेत $5 ट्रिलियन इकॉनॉमी, हिंजवडी इज ॲट नाव वॉटर पार्क वगैरे वगैरे, तर हे आता ह्या हिंजवडीचं चित्र आहे. या भागाचे पालकमंत्री कोण आहेत? श्री अजित पवार. ते कार्यक्षम आहेत, मग तो हा प्रश्न का नाहीत मिटवू शकत? सुप्रिया सुळे ज्या संसद रत्न आहेत त्यांनी पण ह्या मुद्द्याकडे बघायला पाहिजे. आणि बाकीची बरीचशी जाणकार मंडळी इथे आहेत. पण कुणीतरी मला असं म्हणालं की काय परदेशामध्ये लोक काय छितू करतात आपल्यावरती. परदेशामध्ये आपल्या हिंजवडीची अक्षरशः थुतू थुतू केली जाते, काय मजा मस्ती केली असते. कारण का की आपण इथंच आम्ही IT पार्कवाले इथं बसून त्यांना स्ट्रॅटेजी सांगतो, ते आम्हाला म्हणतात अरे तुमचे इथे साधे रस्ते नाही. तुमच्या कुठे म्हणतात काय म्हणजे काय वॉटर पार्क झाले तुमच्या इथं, रादर देन स्पेंडिंग मनी ऑन अ वॉटर पार्क, इथंच तुम्ही रोज वॉटर पार्क आहे आणि आम्ही येणार नाही तुमच्या क्लायंट साइडला, आम्ही येणार नाही. मराठी आहे ना तुम्हाला? इथे मुझे बताइए परदेश में लोग क्या कहते हैं इसको, हिंजवड़ी को? देखिए, हम तो बोल रहे हैं कि हिंजवाड़ी IT पार्क है, इमर्जिंग है, क्लाइंट्स है, ये है, बिजनेस है। लेकिन जब हम बाहर हमारे यहाँ क्लाइंट विजिट्स भी होता है, और अगर क्लाइंट्स आते हैं बाहर से और वो रोड्स का हालत देखते हैं तो बहुत बार ऐसा भी हुआ है कि वो उनको एक बार वापस सोचना पड़ता है कि बिजनेस देना भी है कि नहीं। ऐसा हुआ है? बहुत सारी कंपनीज में ऐसा हुआ है। बहुत सारी कंपनीज ने तो परदेश में क्या बोलते हैं हिंजवड़ी को? वाटर हाँ, पार्क। it's a international water park, not National IT water park. park. Yes. नॅशनल वॉटर का हो हिंजवडीत काय म्हणतात परदेशात हिंजवडी? परदेशात आता सध्या तरी का सोशल मीडिया आणि याच्यामुळे जे काही वॉटर पार्क झाले आहे, पण इथं रोजगार निर्मिती पण भरपूर होती आहे. आम्ही इथले स्थानिक लोकच आहोत. आम्हाला पाण्यापासून लाईटपासून रस्त्यापर्यंत सगळेच आहे. म्हणजे आपण जे बेसिक गरजा आहेत तेच जर व्यवस्थित पुरवलं नाही तर मग जे काही IT शिफ्टिंग आहे ते कसं होईल? मुद्दा तुम्हाला कळला का की परदेशामध्ये हिंजवडीला भरपूर नावं ठेवली जातात आणि ही महाराष्ट्रासाठी भूषणवाह गोष्ट आहे, बरोबर तुम्हाला ना? सांगतो, तुम्हाला जे ऐकायचं ते मी सांगतो. हिंजवडीला हे म्हणतात हँडिकॅप्ड IT पार्क. हँडिकॅप आहे. हँडिकॅप्ड IT पार्क ही ते पूर्ण लुळं पांगळं अपंग झालेलं आहे की फक्त चालू आहे म्हणून चालू आहे. पण आता तुम्ही मला सांगा स्थानिक लोकप्रतिनिधी इंटरेस्ट काय गुंतलेले आहे तिथे? त्याच्याशिवाय होत नाही की ही सगळी कसं आहे, आता आमची दुसरी डिमांड जी प्रातिनिधिक डिमांड नाही, आमची डिमांड असेल 30 ते 60 दिवसात सगळं रस्ते, पाणी व्यवस्था सगळं व्यवस्थित करा. दुसरी डिमांड आमची ही होती की 15 ते 20 वर्ष हा त्रास सहन करून जर इथले जे ॲडमिनिस्ट्रेशन हे जर काम करत नसेल, मग पर्याय स्पष्टपणे सांगा पर्याय कोणाचे काय आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत? पर्याय एकच होता की नगरपालिकेत जायचं. तर नगरपालिकेत जाण्यासाठी संमिश्र प्रतिक्रिया आम्हाला आल्या की का तुम्ही डिमांड करताय. आम्हाला असं सांगण्यात येतं की इथलं जे साम्राज्य आहे, एवढ्या कोणाचं वर्षाचं साम्राज्य? साम्राज्य, इथलं जे काही ग्रामपंचायत काय जे काही असेल त्या सगळ्यांचा त्याच्यावर गदा येऊ शकते जर ते महापालिकेत जाऊ शकतं. मला त्याची काही क्लॅरिटी नाही, पण आम्हाला असं सांगितलं. मला सांगता येईल की लोकप्रतिनिधीचा काय इंटरेस्ट आहे याच्यामध्ये? लोकप्रतिनिधींचं इंटरेस्ट, मी सर्वप्रथम तुमचं आभार मानतो आणि तुम्हाला एक विनंती करतो. तुम्ही जशी कसपटेंच्या प्रकरणाला 8-15 दिवस लावून धरलं, तशी मला हात जोडून तुम्हाला विनंती आहे. मी ग्रामस्थ म्हणून सांगतो, मी माजी संचालक आहे संत तुकाराम कारखान्याचा. हिंजवडी ग्रामपंचायतीचा 10 वर्ष सदस्य होतो, परंतु हे ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे. कोणत्या आमदाराचा रस काय आहे मला सांगा जरा. आता आमदार शंकर भाऊ जगताप यांचा तर संपूर्ण पाठिंबा आहे. महेशदादांचाही पाठिंबा आहे. महेशदादांचा पाठिंबा आहे. कोणाचा नाही? श्रीरंगाप्पांचाही पाठिंबा आहे. मग सगळ्यांचा पाठिंबा. हा. अडचण काय? मी परवा काय सांगितलं. विद्यमान आमदाराची अडचण आहे? विद्यमान आमदारांनी आता विषय त्यांच्याकडे जाऊन आल्याच्या नंतर विषय त्यांनी समजून घेतलेला आहे. स्थानिक आणि PCMC बाबत समावेशाबाबत ते म्हणले सर्वांशी चर्चा करून काय मार्ग काढतायत, परंतु हा विषय संपूर्ण हाताबाहेर ऑलरेडी निघून गेलेला आहे. आमदारांचा काही रस आहे का याच्यामध्ये? नाही, होऊ असं तर नये काही असं- दिसून आलेलं असं नाही, होऊ- रस असं होऊ नये म्हणून आमदाराचा काही रस आहे नाही, का? कोणाचा विरोध नाहीये. सगळेजण याच्याबद्दल की हे बघा हिंजवडी हे महापालिकेत घ्या नाही तर नका घेऊ. प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का नाही हे महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, ह्या इश्यूमुळे हिंजवडी महापालिकेत घ्या आणि न घ्या याच्यामुळं जो ऑलरेडी 15 वर्ष लोकांनी सहन केले, जे ऑलरेडी इश्यू आहेत ते डायव्हर्ट केले जातात आहेत.
यू हॅव टू अटॅक ऑन द रूट कॉज, की रूट कॉज असे की लोकांना हा त्रास होतोय की तुम्ही एवढ्या विखुरलेल्या डिपार्टमेंट बनवलेले आहेत, MIDCA, NHAI, पाच आहेत. PWA, PMRDA, 5 आहेत. 7 आहेत. 7 कोणते? ग्रामपंचायत एक जरा, एक ग्रामपंचायत. ग्रामपंचायत, PMRDA, NHAI, MIDC, त्याच्यानंतर PWD, CMRD. PCMC. आता इथपर्यंत असं PCMC येतं, त्या साईडला PMC येतं. तर सगळेजण येतात आणि जेव्हा सगळेजण बसतात तेव्हा एकमेकांच्या खांद्यावर आणि एकमेकांच्या ह्याच्यावर फेकतात. तिथं काय झालं पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे, आम्ही पण आमदारांशी पण बोललो, सगळ्यांशी बोललो, की एक तुम्ही ऍटलीस्ट इमिजिएट बेसिसवर ऑन अ फ्रंट फूटवर एक प्राधिकरण तयार करा, म्हणजे छोटंसं, की जे 7 सगळे मालक आहेत आणि department- लक्षच कुणाचं नाहीये. नाही, महापालिकेशिवाय पर्याय नाही. कुणी किती काही जरी म्हणलं तरी महापालिकेशिवाय पर्याय नाही. महापालिकेला IAS अधिकारी असतो. इथलं सगळे तुम्ही आळंदी किंवा खेड वगैरे हे भागात बघा, सगळ्या शहरांच्या बाजूनी कचऱ्याचे ढीग पडलेले, हे सगळं आवाक्या बाहेरचा विषय आहे. परत त्याच्यामुळं नागरिकांनी कुठे कंप्लेंट द्यायची ह्याचा म्हणजे इथल्या 7 मालक आहेत 7 थोडक्यात. मालक आहेत, कोणाला कंप्लेंट द्यायची कळतच नाही. आम्ही यांना सांगतो पत्रमधून, हे आमचं काम नाहीये, हे यांचं काम आहे. प्रत्येक जण एकमेकांवरती टोपी टाकत असतो आणि त्यामुळे काय होतं, कामाला दिरांगे होती आणि कोणीच ओनरशिप घेत नाही. किती दिवसापासून सुरू आहे मामा हे? हे जवळजवळ 15 वर्ष चालले असतात, सावळा गोंधळ चालू आहे हा. तर ही गावं महापालिकेत जावात अशी आमची स्थानिकांची पण मागणी आहे. ही गावं महापालिकेत गेली पाहिजे, जेणेकरून इथला सुनियोजित विकास होईल, पाकालीकरण कमी होईल. मुझे बताइए, आप फैमिली मेंबर के तौर पे बताइए दिक्कतें क्या है? देखिए फीमेल्स जो है ना, जनरली क्या होता है कि या तो बच्चे छोटे हैं तो डे केयर में डाल के आते हैं, और नहीं भी है तो घर जाके फिर खाना बनाना है, बाकी रिस्पॉन्सिबिलिटीज़ है. तो वो 8-9 घंटे की शिफ्ट उतना ज़्यादा त्रास नहीं देती है जितना वो 2-3 घंटे का जो ट्रैफिक है ना, उसमें रुके रहना और वेट करते रहना. जल्दी जाने की कोशिश की तो फिर जान का खतरा है, क्योंकि इतने गड्ढे हैं रोड पर कि आप सेफली घर पहुंच ही नहीं सकते. और घर देर से पहुंचने के बाद फिर मेंटल स्ट्रेस, वर्क लाइफ प्रेशर, वर्क लाइफ बैलेंस की पूरी बर्बादी हो जाती है. इसीलिए ये सब चीज़ें को वैल्यू देना चाहिए कि ओवरऑल मैक्सिमम कितना समय लगता है घर पहुंचने के लिए और कितने किलोमीटर का है आपका ट्रैवलिंग? विदिन 10 किलोमीटर मोर देन 2 आवर्स लगते हैं. मोर देन 2 आवर्स. मोर देन 2 आवर्स, और उससे ज़्यादा भी लग सकते हैं, उससे ज़्यादा भी लग सकता है अगर बारिश हो रही है तो. वो बहुत ही बड़ा चैलेंज है. तो इसमें तो क्रिएटिविटी खत्म हो गई आपका. क्रिएटिविटी खत्म हो गई, एनर्जी खत्म हो गई, हेल्थ वाइज भी वो आपके लिए बहुत ही ज़्यादा नुकसानदायक है. बच्चों के ऊपर बच्चों परिणाम हो रहा है, हाँ. आपका लाइफ पूरा डिस्टर्ब हो रहा लाइफ है. डिस्टर्ब हो रही है, फिर बच्चों में पढ़ाई पे ध्यान नहीं दो, उनका रिजल्ट इम्पैक्ट हो रहा है. तो ओवरऑल ये पूरा एक साइकिल है जो इस प्रॉब्लम की वजह से बहुत ही ज़्यादा अफेक्ट हो रहा है ओवरऑल. बताइए सर. और एक मेरे को पॉइंट हाईलाइट करना था की इधर म्हणजे इथं सर्वजण वेगवेगळ्या 5 वेगवेगळ्या अथॉरिटीज आहेत. एखादा जरी पाण्याचा म्हणा किंवा रस्त्याचा इश्यू जरी आपल्याला हायलाईट करायचा असेल तर आपल्याला ही सोय नाही की कोणत्या प्रश्नासाठी आपल्याला कोणत्या अथॉरिटीकडे दाद मागायला लागेल. आम्हाला माझा एक पर्सनल अनुभव सांगतो. आम्ही बोपोडीकडे जात असताना तिथं आम्हाला पूर्ण खड्ड्यांचा रस्ता दिसला. त्वरित माझ्या मित्रांनी तेव्हा ट्विटरच्या PCMC हँडलवर त्यांनी पोस्ट टाकून 15 मिनिटात तिथलं तिकीट रेस केलं आणि दिलेल्या तारखेच्या 29 मेला त्यांनी पूर्ण त्या खड्ड्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. इथे होत नाही. मग अशी कोणती तरी एखादी सेंट्रल ऑथॉरिटी की बाबा नागरिकांना तो पर्टिक्युलर पोर्टल उपलब्ध झाला तर स्थानिकांचे जे मुद्दे असतील किंवा ITNचे जे मुद्दे असतील त्यांचं निराकरण 24 किंवा 48 तासात किंवा त्यांनी सांगितलेल्या पूर्ण आठवड्याभराच्या कालावधीत जसा त्याचा इम्पॅक्ट व्हायला पाहिजे. तर हे जे वॉटर पार्क झालं, एक शेवटचा मुद्दा आहे. मला एक सांगा, आपण टॅक्स किती पे करतो? आता प्रत्येक जण एक इंडिव्हिज्युअल टॅक्स साधारणपणे इंडिव्हिज्युअल 30, सगळेजण 30% वरच आहेत. सगळ्यांना 25-30 लाखाचा पॅकेज असेल त्याच्या पद्धतीने सगळेजण 4-5 लाख रुपये टॅक्स भरतात. GST तुमचा, त्याच्यानंतर रोड टॅक्स तुमचा, कॉर्पोरेट टॅक्स, हे बाकीचे टॅक्सेस तर वेगळेच. हे करून माझं असं म्हणणं आहे की हिंजवडीमध्ये आजपर्यंत 15 वर्षात किती पैसे खर्च केले आणि किती प्रोव्हिजन आहे हे कुठल्या तरी डिपार्टमेंटने, आता मला माहित नाही कोण डिपार्टमेंट अकाउंटेबल याच्यासाठी, समवन फ्रॉम अ अकाउंटेबल डिपार्टमेंट शुड एक्सपोज द डेटा की त्यांनी आजपर्यंत हिंजवडीमध्ये किती पैसे खर्च केले आणि अजून पुढे ह्याच्या पुढे प्लॅनिंगमध्ये किती पैसे खर्च करणार आहे, जेणेकरून हा प्रॉब्लेम ॲटलिस्ट पुढच्या 5 वर्षात सुटेल. पण शॉर्ट टर्म मध्ये त्यांनी हे खड्डे तरी बुजवावे अशी माझी प्रामाणिक. हे राजकीय कुरघोडीचा काय मुद्दा आहे? नाही, कसं आहे की कुठलंही कॉर्डिनेशन नाही आहे आणि आम्हाला प्रत्येक वेळी दर वेगळ्या आमदाराला किंवा यांच्याशी फॉलोअप करायची गरज नाही. IT पार्कमध्ये सगळ्या महाराष्ट्रातून मतदार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून इथं मुलं काम करतात, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून. त्यामुळे नुसतं इथल्या स्थानिक आमदारांनी तो विषय घेतला पाहिजे असं काही नाही आहे. कुठल्याही आमदारांनी तो विषय उचलून ठामपणे ते विधानसभेत मांडलं पाहिजे. एवढं मोठं आपलं IT पार्क आहे, त्याचं वॉटर पार्क होतच कसं काय? तुम्ही टॅक्स किती पे करता वैयक्तिक? 30%.
कितना पे करते साधारण हैं? 50 ते Individually 1 लाख पर्यंत जातो. 5 लाख ऊपर 5 लाख के ऊपर हर साल। एक जना. हाँ, और कितने लोग हैं आईटी के? आप कितना टैक्स पे करती है? टैक्स जितना सब लोग पे करते हैं उतना ही है, बट देन 2 से 2.5 लाख 3 से 3 लाख सब लोग. 2 से 2.5 लाख पे करतो. पर्सनल टॅक्स तर कट होतोच आपला इन्कम टॅक्स. मी सोसायटीत राहतो, तिथं 832 फ्लॅट आहेत. पर फ्लॅटला ॲव्हरेज आपण पकडलं तरी 7 ते 8 हजार रुपये प्रॉपर्टी टॅक्स घेतं. परत सोसायटीचा वेगळा असतो, तो सोसायटीचा तो इंटरनल मॅनेजमेंटचा झाला. तर असं एक ओव्हरऑल जर पकडला ना, तर रफली मी 3 ते 4 लाख रुपये फक्त टॅक्समध्येच देतो. तुम्ही पण बरोबर. थांबूया इथे. आणि मी जरा पुन्हा तेच आहे, ॲव्हरेज 2 लाख. पालकमंत्र्यांनी की जे खूप कार्यक्षम आहेत त्यांनी बघायला पाहिजे या मंडळींचं काय म्हणणं आहे. संसद रत्न सुप्रिया सुळेंनी बघायला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याची भाषा करतायत आणि ते व्हायला पाहिजे. पण त्यात हिंजवडी सारख्याच 20 वर्षापासून ते समस्येला सामोरे जातात. संख्या कमी आहे पण सगळ्या MIDCs आहे. पण हे बघा ना, हे दृश्य मला वाटतं की हे दृश्य बोलकी आहे की काय पद्धतीचं ट्रॅफिक जॅम, खड्ड्यांची समस्या, खड्ड्यांची अवस्था, पूर्णपणे या खड्ड्यामुळे त्रस्त झालेले लोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आंदोलन करणारे हे IITतले लोक. हे आपल्या हिंजवडीची आजची स्थिती. माझं सहकारी सूरज कसबे आणि कॅमेरामन निकेतन मानस, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, हिंजवडी.